नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. तुषार ईश्वर काकांना म्हणत असतो की अनितचं चाललं काय, मला काही समजत नाहीये. त्याला मी एवढं सांगितलं की तो माणूस फ्रॉड आहे, तरीही तो त्याला पैसे द्यायला निघाला होता. त्यावर ईश्वर काका म्हणतात, अनिशचं कसं आहे, त्याने तुझ्या एवढं जग पाहिलं नाहीये, त्यामुळे त्याला जगाचा अनुभवच नाहीये आणि त्यामुळे त्याला व्यवहार ज्ञान नाहीये, येईल हळूहळू. पुढे ते म्हणतात, त्यांचं घरचं कसं झालंय की त्यांचे कमवणारे कमी आणि खाणारे लोक जास्त आहेत, त्यामुळे सगळेच असे सैरभैर झाले. तितक्यात तोरणे तिथे पळत येतात आणि ईश्वर काकांना म्हणू लागतात की तुम्ही आधी माझ्यासोबत चला. त्यावर ईश्वर काका आणि तुषार विचारू लागतात की काय झालं. तेव्हा तोरणे म्हणतात, ती अशोक माजगावकरांची बहीण, ती बघा कशी वागतीये. त्यांच्या घरात काहीतरी भांडणं झाले, त्यामुळे ती सोसायटीच्या ऑफिसमध्ये येऊन बसलीये आणि ती तिथून हलायलाच तयार नाहीये. ती म्हणते, जोवर अशोक माजगावकर येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. त्यावर तुषार म्हणतो की काय, चला मी बघतो. तेव्हा ईश्वर काका त्याला म्हणतात, मी पण येतो. तेव्हा तुषार म्हणतो की बाबा तुम्ही इथेच थांबा, मी बघतो काय झालं, लागलंच तर मी त्यांना इथे आपल्या घरी घेऊन येतो. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, ते बरं होईल, पण एक काम कर, तिच्यावरती आवाज चढवून बोलू नकोस, काही झालं तरी ती अशोकची बहीण आहे. आता इकडे भैरवी डोक्याला हात लावून बसलेली असते. तेव्हा राधावहिनी तिच्याजवळ जाते आणि म्हणते की तू टेन्शन घेऊ नकोस, ती बाई ना डोक्यावर पडलीये, बघितलं ना कशी ताडकन निघून गेली. बाईच्या जातीने असं तडकफडक नसावं, आम्ही कधी असं वागलो का. तेव्हा भैरवी म्हणू लागते, तसं काही नाहीये, आधीच माझ्या डोक्यात खूप सारे विचार सुरू असतात, त्यात असं काही झालं ना जरा टेन्शन येतं. त्यावर राधावहिनी म्हणते, आम्ही कधी वागलो का असं, आम्ही किती पोटात शिरून राहतो बघ, आणि तुम्ही सांगितलेली सगळी कामं करतो. चल मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते, तुला जरा बरं वाटेल. असं म्हणून ती तिथून जायला निघते. तितक्यात डोरबेल वाजते, त्यामुळे आता राधावहिनी म्हणते की मी बघते. आता ती जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा तोरणे आणि तुषार तिथे येतात. तेव्हा तोरणे भैरवीला सांगू लागतात, त्या तुमच्या निलिमा आत्याने सोसायटीच्या हॉलमध्ये येऊन किती तमाशा केला, त्या तिथून जायलाच तयार नाहीये, त्यांना जरा येऊन समजावून सांग, त्यांचं तुझ्याशी भांडण झालंय म्हणे. तेव्हा भैरवी म्हणते की मला वाटलं खाली पाय मोकळे करायला गेले असतील. तेव्हा राधावहिनी त्यांना म्हणू लागते की ती बाई डोक्यावर पडली, तिच्या नादी लागूच नका. आता तुषार आणि तोरणे पुन्हा नीलू आत्याकडे येऊन तिला म्हणू लागतात की तुम्हाला भैरवीने बोलावलंय. त्यावर ती म्हणते की मी जोवर माझा भाऊ बाळादादा इथे येत नाही तोवर मी इथून हलणार नाही, तुम्हाला एकदा सांगितलं ना. पुढे ती त्यांना म्हणू लागते, राहिली गोष्ट भैरवीची, जोवर ती इथे येऊन माझी माफी मागत नाही तोवर मी इथून उठणार नाही. आता नीलू आत्या हाताला पेटलेली असते, ती काही कुणाचं ऐकत नसते. तेव्हा तोरणे तिला म्हणतात की ते राधावहिनी बरोबरच म्हणत होत्या की तुम्ही डोक्यावर पडल्यात, तुम्हाला. राधावहिनी तिच्याबद्दल असं बोलल्यानंतर आता नीलू आत्याला खूप राग येतो आणि ती म्हणते की काय, राधावहिनी माझ्याबद्दल अशा बोलल्या, असं म्हणत आता ती तावातावातच तिथून घरी यायला निघते. तेव्हा तुषार तोरणेंना म्हणतो की तुम्हाला काय गरज होती काका त्यांना असं सांगायची. आता इकडे अनिश टेन्शनमध्ये असतो आणि किशाभाऊला सांगू लागतो की त्या भैरवीला सेवानी बिल्डरला भेटायचंय. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणतो की तू काहीही झालं तरी तिला त्याला भेटू देऊ नकोस. त्यावर अनिश म्हणतो, मी काय वेडा झालोय का, ती जर त्याला भेटली तर आपलं सगळं पितळ उघडं पडेल. आता भैरवी अनिशला पैसे द्यायला तयार नसते, त्यामुळे आता काय करावं हेच अनिशला समजत नसतं. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणतो, खरं काय झालं ना, तू सुरुवातीपासूनच त्या भैरवीला डोक्यावर बसवलं, त्यामुळे हे सगळं होतंय. तेव्हा अनिश म्हणतो, आता काय करू मी, आता तर तो सेवानी बिल्डर माझ्या मानगुटावर भूतासारखा बसलाय. तेव्हा अनिशच्या डोक्यात एक आयडिया येते आणि तो किशाभाऊला म्हणू लागतो, किशा मामा आता मी एक काम करतो, आता मी डायरेक्ट पैसे चोरतो. त्यावर किशाभाऊ म्हणतो, आता कसं, बरोबर बोलला की नाही, आता तू टेन्शन घेऊ नकोस, माझ्यासोबत चल. असं म्हणून आता किशाभाऊ अनिशला तिथून घेऊन जातो. इकडे नीलू आत्या आता रागात आलेली असते आणि राधावहिनीला विचारू लागते की तू काय बोललीस सगळ्यांसमोर की मी डोक्यावर पडलीये, मला अक्कल कमीये.
तेव्हा राधावहिनी म्हणते, हो बोलले मी, काय चुकीचं बोलले? त्यावर नीलू आत्या म्हणते, वर तोंड करून सांगायला लाज कशी वाटत नाही? आता राधा वहिनीलाही राग येतो, तेव्हा ती तिच्याशी भांडू लागते आणि म्हणते, मला जे बोलायचं ते मी बोलेल. त्यावर नीलू आत्या तिला म्हणते, असं जर करायचं असेल तर ह्या घरातून चालते व्हा. त्यावर राधा वहिनी म्हणते की तू कोण मला या घरातून काढणारी, आणि दोघींमध्ये जोराचं भांडण सुरू होतं. आता भैरवी डोक्याला हात लावते. तेव्हा राधा वहिनी आता नीलू आत्याला म्हणते की तूच या घरातून जा. त्यावर नीलू आत्या म्हणते, तू विसरतीयस की हे माझ्या भावाचं घर आहे. तेव्हा राधा वहिनी म्हणते, हे पण माझ्या नातेवाईकाचं घर आहे. त्यावर नीलू आत्या म्हणते, कळलं किती जवळचं नातं येते. त्यावर राधा वहिनी म्हणते, आम्ही इथे तुझ्यासारखे आयत्या बिळावर नागोबा नाहीये. आम्ही इथं कष्ट करतो आणि खातो, आणि तुझा नवरा गुंड आहे, त्यामुळे तुझी भाषा सुद्धा गुंडाचीच आहे. तेव्हा नीलू आत्या आणि राधा वहिनीमध्ये जोराचं भांडण सुरू होतं. आता भैरवी येते आणि म्हणते की बास करा, आता खूप झालं. या घराचं तुम्ही मासुळी बाजार करून ठेवलाय. हे बघा, एक लक्षात ठेवा, हे आई बाबांचं घर आहे. त्यामुळे इथे जर नीट राहायचं असेल तर राहा. जर तुम्हाला इथे राहून भांडण करायचे असेल आणि आमच्यामध्ये भांडणं लावायचे असतील तर इथून निघून जा. असं म्हणत आता भैरवी रागातच तिथून निघून जाते. तेव्हा नीलू आत्या आणि राधावहिनी एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात. आता इकडे किशाभाऊ आणि अनिश दारू पिऊन रस्त्यावर चालत असतात. तेव्हा अनिश म्हणतो की आता मी डायरेक्टच जातो आणि भैरवीला म्हणतो की पैसे काढ. विसरू नको की या घरात तू माझ्यामुळे आलीये आणि मी तुझा नवरा आहे, त्यामुळे मी सांगेल ते तुला ऐकावं लागेल. आता इकडे भैरवी आणि तुषार सोसायटीच्या बाहेर बाकावर बसलेले असतात. तेव्हा तुषार भैरवीला म्हणतो, तुमच्या घरात हे जे काही चालू आहे ते खूप विचित्र आहे. तेव्हा भैरवी म्हणते, या घरात मी आले ते अनिशमुळे. हळूहळू आमच्यात प्रेम झालं. तेव्हा मुलांसाठी आम्ही एकत्र यायचं ठरवलं. तेव्हा सगळं काही नीट होतं. आणि त्यानंतर किशा मामा आणि राधा मामी या घरात आले. त्यानंतर माझी नोकरी गेली आणि सगळं चित्रच पालटलं. तेव्हा भैरवी तुषारला सांगू लागते की अनिश सेवानी नावाच्या बिल्डरकडे कामाला होता. तिथे त्याच्याकडून काहीतरी चूक झाली, त्यामुळे त्या बिल्डरचं खूप मोठं नुकसान झालंय. त्यामुळे त्याने आता अनिशकडे 10 लाख रुपये मागितले. हे ऐकल्यावर आता तुषारला जरा धक्काच बसतो आणि तो भैरवीला म्हणतो की 10 लाख रुपये ही जरा जास्त रक्कम होत नाहीये का? त्यावर भैरवी म्हणते की हो, पण अनिशला जर यातून बाहेर काढायचं असेल तर त्याला मदत करावी लागेल. तेव्हा तुषार तिला विचारू लागतो की एवढी रक्कम तू कुठून आणशील? त्यावर भैरवी म्हणते की मला स्पर्धेमध्ये बक्षीस म्हणून 10 लाख रुपये मिळालेत, ते मी अनिशला देईन. त्यावर तुषार म्हणतो, हे बघ भैरवी, नीट विचार कर, त्या सेवनीचं नाव मार्केटमध्ये काही चांगलं नाहीये. तेव्हा तू जाऊन स्वतः चौकशी कर. त्यावर भैरवी म्हणते, हो मी त्याला जाऊन भेटणारच आहे. तितक्यात भैरवीच्या फोनवरती किशाभाऊचा फोन येतो. आता भैरवी फोन उचलते. तेव्हा भैरवीला कळतं की अनिशच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे भैरवी लगेचच घरी येते. आता अनिशला लागलेलं असतं, त्यामुळे भैरवी त्याच्या हाताला औषध लावत त्याला विचारू लागते की हे सगळं कसं झालं. तेव्हा अशोक मामाही तिथेच असतात. तेव्हा अनिश सांगू लागतो की माझी काही चूक नव्हती, समोरचा माणूसच अंगावर आला. माझ्या गाडीला जास्त काही झालं नाहीये, पण त्याच्या गाडीला लागलंय. पण मी बघतो काय करायचं ते. तेव्हा अशोक मामा त्याला विचारू लागतात की तू त्या बाबाकडे जात होतास, त्याचं काय झालं? तेव्हा अनिश मुद्दामच रडायचं नाटक करू लागतो आणि म्हणतो की तो माणूस फ्रॉड निघाला. मी त्याच्याकडे जाऊन खूप मोठी चूक केली. माणसाला जेव्हा मार्ग सापडत नसतो तेव्हा तो अशा चुकीच्या वाटेने जातो. असं म्हणत आता अनिश तिथून जाऊ लागतो आणि म्हणतो की मला नाही राहायचं इथे. मी काहीच करू शकत नाहीये. जे काही करतो त्याची मातीच होतीये. तेव्हा भैरवी त्याला समजावत म्हणते, अनिश, संसार दोघांचा आहे, त्यामुळे दोघांनी मिळून करायचा आहे. तू असं अर्ध्यात सोडून जाऊ नकोस. तू माझ्यासोबत आहे, त्यामुळे मी ही स्पर्धा जिंकू शकले. तू माझा लकी चॅम्प आहेस. ती पुढे म्हणू लागते की प्रत्येकाला या फेजमधून जावं लागतं. मीही ह्या फेजमधून गेलीये ना, तरीही मी स्वतःला सावरलं. मी तुझ्यासोबत आहे, तू असा खचून जाऊ नकोस. तेव्हा अशोक मामा अनिशला विचारू लागतात
की जेव्हा हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तू दारू पिला होतास का? त्यावर अनिश खोटं बोलतो आणि म्हणतो की नाही बाबा. आता अशोक मामांच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.